चला तर तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा किचन मध्ये। तर आज मी बनवणार आहे थोडी सूपची चवळीची भाजी। जे निबर शेंगा होत्या म्हणून मी एकदम बी काढून ठेवलेले आहे। त्याच्यासाठी घेतलेली आहे मिरची, कांदा, टोमॅटो, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर। तर चला करूया सुरुवात। तर आता मी घेणार आहे मिरची चॉप करून अशा प्रकारे बारीक, कांदा, लसूण, टोमॅटो सगळं माझं कट करून झालेलं आहे। अशा लांब लांब मिरच्या टाकल्या की भाजीमध्ये मस्त दिसतात। मी तर कधीही लांबच टाकत असते। टाकलेलं आहे मी तेल, जिरे मोहरी टाकली, मोहरी फुटली मस्त। कांदा टाकून घेतलेला आहे मी। कांदा एकदम बारीक चॉप केला तर भाजीमध्ये मेल्ट होऊन जाते। पण कधीही कांदा बारीकच करू द्या, छान वाटतं भाजीमध्ये। एकदम मोठा चांगला वाटत नाही कांदा। मस्त असं बारीक गॅसवर भाजून घेणार आहे मी। आता हे टाकणार आहे टोमॅटो आणि हे लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता ऍड केलेला आहे मी। आता मिक्स ह्याला करून आता टाकलेली मी हळद, थोडी हळद तेलामध्ये अशी फ्राय केली की कलर बी छान येतो आणि हळदीचा जो वास असतंय ते बिलकुल येत नाही। थोडी हळद अशी उग्र वास मारते। थोडी तेलामध्ये फ्राय करून मग थोडंसं हे झाल्यावरच आपण कधीही भाजी ऍड करायची आहे। आता टाकलेले आहेत मी छोले, मस्त फ्राय करून घेणार आहे। जास्त काय ह्याला सूप नाही बनवायचं, मला थोडंसं सूप करायचं आहे। स्वादानुसार टाकणार आहे मी। आता झालेली आपली भाजी तयार। तर थोडं टाकणार आहे मी हिरव्या मिरच्या, थोडंसं लाल तिखट आणि अशा प्रकारे फ्राय करून घेतलेली आहे। जास्त काही सूप नाही, काही नाही। मस्त बनलेली आपली भाजी। तर मस्त बनलेली आहे आपली अशी गरमागरम अशी सातळीची भाजी चवळीच्या शेंगाची। तर या मग जेवायला। आता संग करणार आहे मी चपाती। कशी वाटली रेसिपी काय नाही कमेंट्स मध्ये नक्की सांगा। सबस्क्राईब माय चॅनल।